काय मग काय कोणाचं वातावरण वाटतं तुला? आता युती झाली आहे दोघं भावांची. मराठी माणसांचे मतं मराठी माणसांना, जो आमच्यासाठी येणार आम्ही त्याच्यासाठी येणार. तू साऊथ इंडियन आहेस पण मराठी माणसाला सपोर्ट करतो. हां, मराठी माणसांना सपोर्ट करणार. आपण लहानापासून सगळ्यांना सपोर्ट केला, कोण आमचं ऐकत नाही. सगळे त्यांच्या मेन माणसांसाठी कामं करतात. माणसं बघून चेहरे इथं होतात सगळं कामं. हां आता ठाकरेंना का देणार संधी? हां, मराठी माणसं येऊन द्या ना, मराठी माणसांना सपोर्ट करा. माझं मत मराठी माणसांना. ते आता भाजपचे नेते असं म्हणतात की महापौर झालं तर हिंदू महापौर होईल. ते मराठी असं स्पेसिफिक म्हणत नाहीत. तुला काय वाटतं? मराठी माणसंच BJPला पुढे करतात. हां, मराठी माणसांना बोलतात ना, मराठी माणसंच पुढे करून BJPला पुढे करतात. अच्छे दिन आगे बुरे दिन आले. आज गरीब मरतोय. हां, अजून त्यांचेच माणसांचे 4-4 रूम 5-5 रूम आहे. तुमच्याकडे तुमच्या एरियामध्ये माणसं असतात की खड्डे असतात? आता मला भेटलं आहे कोयनूरला रूम. कोयनूरला मी काय विचारलं, तुमच्याकडे माणसं असतात की खड्डे असतात? खड्डे रस्ती आहे, सोल्युशन नाही विचारलं. काही नाही याच्यावर. हां, आमदार काय नाही, खाली आश्वासन देतात आम्ही येतो. नगरसेवकाचं काय? नगरसेवक काय नाही, नगरसेवक खाली येतात इलेक्शनच्या टायमालाच येतात, बाकी दिवस नाही येत. मला सांग, आता शिंदे पण आहेत. शिंदे म्हणतात शिंदेंनी ते म्हणतात मी खूप काम केलं आहे. फडणवीस साहेब म्हणतात आमच्या या स्कीम त्या स्कीम. त्यांनी ते नाही म्हटलं तरी बघ, विधानसभेला ते जिंकून आले किती नाही म्हटलं तरी. खाली ते स्कीम बायकांना आहे, माणसांचा काय ऐकत नाही. इथं खाली साडी वाटत, कुकर वाटत, सगळे वाटण्या होतात. कुकर तू नाही घेतला का? कुकर नाही घेतला का आम्ही मराठी येतं, मराठी माणसांना सपोर्ट करणार ना भाऊ. मराठी आम्ही कशाला घेणार? आमच्यासाठी जो येणार आम्ही त्यासाठी येणार भाऊ. आमचे मत मराठी माणसांना. खूप महत्त्वाचा विषय हा. मित्र खरं तर साऊथ इंडियन आहे, पिल्लं आहे याचं आडनाव, पण हा म्हणतोय की मराठी माणसाचं मत हे मराठी माणसालाच जाणार. कुठेतरी आपण पाहिलं तर कालच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झालेली आहे आणि हा एक खूप चांगला सिग्नल म्हणू शकतो. अर्थात त्या दोन्ही बंधूंसाठी जर अशी मराठी माणसं पण त्यांना जर समर्थन द्यायला लागली तर अर्थात कुठेतरी निकाल देखील निर्णायक ठरू शकतो. काय वाटतं, कोणाची सत्ता? सत्ता कोणाची पण होऊ द्या, कामाशी मतलब आहे आपल्याला. काम चांगलं होऊ द्या, सत्ता कोणाची पण असू द्या, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. मराठी माणसाचे असावे. महापौर मराठी माणसाचा असा. हो, नक्की 100%. कामं कुणी केली तरी चालतात ना, पण हो, मराठी माणूस पाहिजे फक्त, बस. हां, महाराष्ट्रीयन पाहिजे बस. ते भाजपवाले म्हणतात, भाजप आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्यंतरी. ते म्हणतात हिंदू महापौर होणार, पण ते असं म्हणत ना की मराठी होणार. नाही, हिंदू असं स्पेसिफिकली आपण कोणाला बोलू शकत नाही, पण महाराष्ट्र तर मराठीच हे माझं म्हणणं आहे. आता तामिळनाडूमध्ये थोडी ना आपण आपला मराठी माणूस तिथं थोडी ना कुठला बाहेरचा असू शकतो, तिथला तो तिथलाच राहणार ना शेवटी. मग शेवटी महाराष्ट्र म्हटलं तर मुंबई म्हटलं तर मराठीच, आणि मराठी माणूसच महापौर आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मुंबईत तरी सध्या मराठी झाला पाहिजे. आता हे जर समज झाला अमराठी तर असं झालं तर नाही पाहिजे मुळात, पण भाजपचा झाला तर अमराठी होईल असं वाटतं का? असं आता आपण तरी ठरवू शकत नाही की भाजपची सत्ता येणार किंवा मत कुणाला सांगून टाक. नाही, माझं मत हे नेहमी आपलं पर्सनल असं होते, कधी कोणा सांगू नये, ते कुणालाही द्या, पण कधी आपलं मत. मला सांग, ओरिजिनल शिवसेना कोणती? माझ्या मते तरी जाऊ हा, बरोबर. काका बोलतात, बोला. उबाटा म्हणजे काय? ओरिजिनल बंबईमध्ये उबाटा झाली पाहिजे. तुम्ही बंबई म्हणताय, मुंबई असलं पाहिजे. मुंबई. मुंबईमध्ये ना, मुंबई का म्हणालात? बंबई का म्हणालात? मुंबई आले तुमच्याकडून, तुमच्या तोंडात बोला म्हणून बोललो मी. मी बंबई बोललोच नाही. मग आणि विशेष म्हणजे काय, मराठी माणसं काय चालत नाही हल्ली. BJP वाले काय करतात, ते जे करेल ते पूर्व दिशा असं चाललेलं आहे हल्ली. काय झालं आमच्या एरियात काहीच होत नाही. कोण काय काम करत नाही. कोण काय काम करते सांगा बघू. अहो, प्यायला पाणी लवकर भेटत नाही. तुम्ही म्हणताय काम करत नाही आणि BJP सत्ता आली विधानसभेला. कुठली सत्ता येऊन आम्हाला काय त्या जाळायच्या त्या सत्तेला? काय जाळायचं त्या सत्तेला? काहीच होत नाही आमच्या एरियामध्ये. मग सत्ता कशी? तर तुम्ही म्हणताय कामं होत नाहीत, काय होतं, मग सत्ता कशी? मामा आता चालू केले कुठे, तर आता आमच्या इकडे कामं चालू केलेत. कोणते मामा? काय सत्ता बोलताय तुम्ही, बटन त्यांच्या हातात. कोणतं बटन? जे असेल ते कोणतं बटन? जे असेल ते बटन. आता आणखी परत कुठलं येईल ते. ईव्हीएमचं बोलताय का बटन म्हणजे? हो. आता स्पष्ट बोला ना काका, घाबरता का? EVM काय झालं माहित आहे, आम्ही दिवसभर तिकडेच होतो त्या टायमाला. अचानक गेम फिरते इकडे, असे सत्ता चालते इकडे. आता नगरसेवक येतील मतं मागायला, काय बोलाल त्यांना? नगरसेवक आले ना, उभा नाही करणार मी. तर आमच्याकडे पाणी नाही आहे प्यायला. 4 तास एवढंसं पाणी येते, एवढंसं
त्या पाण्यासाठी थांबावं लागते 4-4 तास. कसली सत्ता घेऊन बसताय? राग येतो का? राग येतो म्हणजे आलायच. आता तुम्ही विचारता ते राग आलाय, माझा राग आलाय. तरी विचारता ते राग आलाय. बोला. समजा नेत्याला जर तुम्हाला मत द्यायचं नाही, दुसरंच काहीतरी द्यायचं काय द्या? नाही मत एक सोडायचं नाही. मत हे आपलं हक्क आहे द्यायचं, पण ते कुणाला त्याचा विचार करून देणार या टायमाला. कारण का पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आमच्यात. आहे का ना बिजो? पाणी आहे का आपल्या इकडं? मग तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले. राज ठाकरे उद्धव ठाकरे आले ना, मराठी माणूस जेवढं येईल तेवढं भरा इकडे. हां, हे सांगायचं मला. अहो मराठी माणूस येईल तेवढं बरं ना. आताचा नगरसेवक कोण आहे? कुठला नगरसेवक कोण होता आता? आता नाही नाही, बरोबर आहे रे. तू मागच्या वेळेचा मागच्या इलेक्शनला नगरसेवक कोण 10 वर्ष नगरसेवक आहे. तो नगरसेवक काय कोण आहे? मराठी आहे ना? हो, तो नगरसेवक मराठीचा ना. पण मराठी हेच केलेलं आहे फक्त, त्याने काहीच केलं नाही आतापर्यंत. तुम्ही म्हणताय मराठी माणूस आला तर बरं होईल. तो मराठी असून तरी काय उपयोग आहे? आता महापौर झाला पाहिजे आपला मुंबईचा. तो पण मराठीच होता आधी. कुठे होता मराठी साहेब? फक्त तुम्ही चॅनल फिरवता ना, गोरगरिबांचं लक्ष देऊन जरा फिरवा. दुसरं काय म्हणणं आहे बोलायचं मला? नाही, बोलून जाऊ. तुम्ही सगळा राग काढून जा. अहो, रागचा सवालच येत नाही कुठे. काय आम्हाला फक्त जे समस्या आहेत ना ते पुरवल्या पाहिजे, दुसरं काही नाही. ज्या आपल्या समस्या आहेत ना ते पुरवल्या पाहिजे. गाव कोणतं तुमचं? आपलं सोलापूर. सोलापूरचं. हो. म्हणजे नोकरीसाठी इकडे असता? नोकरीसाठी आलोय, रिटायर झालोय, परत 10,000मध्ये काम करतोय. काय करायचं? काय सांगा. आता शिंदेंनी मध्यंतरी एवढं लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे दिले होते. चांगल्या चांगल्या योजना वगैरे पण आणतायत ना त्या. अहो साहेब, तुम्हाला खरं सांगू मी, पेन्सिल पण नाही मला. आधी त्या पेन्सिलसाठी काहीतरी करायचं खटाटप झालं. पेन्सिल पण नाही साधी. असं आहे. तुमच्याकडे पैसे वगैरे वाटतात का हो इलेक्शनला? ते वाटत असतील, खाणारे खात असतील. आम्ही तरी 1 रुपया पण नाही घेतला कोणाचा अजून. पण वाटतात. आता ते मी सांगू शकत नाही. वाटतात की नाही वाटतात ते मी सांगू शकत नाही. हां. अच्छा, ठीक आहे. जाऊ दे, आपण रिक्षाला नको अडवूया. अजून काही आहेत का मंडळी? बघूया कोण बोलणार. अजून इथे आहेत काही मंडळी. हा, यांच्याशी आपण बोलू. जाऊ दे, रिक्षा येणार. काऊ कुणाची सत्ता येईल असं वाटतं? कोणाची सत्ता येणार आहे वाटतंय? सत्ता कोणाची येऊन आमचं काय भलं होणार आहे का? सत्ता कोणाची पण आली आमचं भलं होणार आहे? आम्हाला सत्तेशी घेणं देणंच नाही पडलेलं. आम्हाला आमच्या भल्याशी पडले. कारण सत्ता फक्त तुम्ही राजकारण चालवा. आमचं कोण बघणार आहे? जर आम्ही वोटच नाही केलं तर तुमचं राजकारण तर पुढे चालेल का? पण पब्लिक बोलते तो आमचा हक्क आहे, आम्हाला वोट करणं भाग आहे, म्हणून पब्लिक प्रत्येकजण वोट करते. नोटाला वोट केलं तर नोटाला वोट किती पडणार आहेत? नोटाला वोट करून तर काय उपयोग आहे? दुसऱ्या क्रमांकाचा तो विजयी. मग तेच होणार आहे ना. म्हणून तर गपचूप जाऊन कोणाला मत करून यावं लागतं. नाही तर वोटिंग करायला कोणाला सध्याला इंटरेस्ट नाही राहिलेला आहे. तुमच्या मनातला पक्ष कोणता आहे? तुमच्या मनातला नाही तर त्याला सत्ता मिळेल? कोणताच पक्ष नाहीये. कारण ह्या एरियामध्ये जेवढे पक्ष आले ना प्रचाराला, तेवढे सगळे पक्ष त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या माणसांच्या गल्लीतली कामं केली, त्यांच्या घरची बी कामं केली असतील, पण बाकी पब्लिकची कोणाची कामं नाही केलेली. आम्ही वोटं देऊन बाजूला झालो, पण आमची कामं कुणी नाही केलेली. प्रत्येकाच्या घरची सकाळी ना आमच्या गल्लीमध्ये सकाळी 6 वाजता होती का, तर 6ला पाणी येतं. आज ही ओरडणार तुझी मोटर बंद कर, उद्या ती ओरडणार तुझी मोटर बंद कर. ही सकाळ आमची सकाळ अशी असती. आमच्या पोरांना सकाळी खेळायला बोला ना तर बाहेर, ही बोलते अरे इथं खेळू नका आमचं दारे. अरे आमची पोरं खेळणार कुठे? एवढी घाण आहे की मैदानं नाहीत. मैदानं पाहिजे. मैदानात हवेतच ना. या मैदानामध्ये बघा तुम्ही, हा रोड बनवला तर पोरं आमचे खेळायला आले ना तर पोरं खेळणार तर कुठे? एवढी घाण आहे. तुमचे सफाई कामगार 15 दिवसांनी एक येणार, आणि तो पण तुम्ही पगार देत नाही त्याला. तो आमच्याकडे झाडू मारला म्हणून आज लगेच आम्हाला 10 रुपये मागून घेऊन जाणार. मग आम्ही काय घरात बसून झाडं लावलेत? आमचे 10 रुपये काढून द्या. आज तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम घेऊन नगरसेवक, तुमचे जे नगरसेवक होते मधल्या काळात, त्यांच्याकडे गेलात की नाही? नगरसेवकांना भेटायला ऍप्लिकेशन द्या. मग त्यांच्या ते लोकांच्या त्यांना नगरसेवक ऍप्लिकेशन मागतात. मग ऍप्लिकेशन दिल्याशिवाय त्या एरियात कामं नाही होत. आणि ऍप्लिकेशन दिलं ना तर जे त्यांच्याबरोबर फिरतात त्यांच्या एरियाची कामं होणार, त्या माणसांच्या गल्लीतली कामं होणार. ज्या लोक त्यांच्याबरोबर फिरत ना त्यांची कामं कधी नाही झालेली आहेत आणि कधी होणार पण नाहीत. आता तर असं वाटतं ना की प्रचाराला पण ह्या एरियामध्ये बंदी करावी. पाणी का बंदी का? कशाला प्रचार करायचा? कशाला तुम्ही आमच्याकडे? अरे आम्ही आमचे प्रॉब्लेम नाही सोडवत तर तुम्ही आमच्या एरियात प्रचाराला कशाला येता? कशी बंदी घालणार तुम्ही? काय बंदी करायची? जर सगळ्यांनी ठरवलं असतं तर ना कोणाला एरियाच्या आत नाही दिलं तर तुम्ही प्रचार बाहेरून करा. आमच्या इथं तुम्ही काय कामं केली का? तर आमच्या इथं प्रचार करा. मग लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? लाडक्या बहिणीचे पैसे हा येतात ना, येतात. विधानसभेला कोणाला मत दिलं? त्यावेळेस मामांना दिलेलं मत. मामा म्हणजे शिंदेना. ऐका, लाडक्या बहिणीचे पैसे येतात ना, त्याच्या डबल टॅक्स माझ्या नवऱ्याचा आणि माझा पगाराचा कापतात. हां, मग माझ्या टॅक्सच्या जीवावरती मी जगते. लाडक्या बहिणीचे पैसे येऊ नाही तर कुठल्या सुविधेचे पैसे येऊ, कारण गव्हर्नमेंट पब्लिकचा टॅक्स कापते ना, ते टॅक्स तुम्ही लोक गव्हर्नमेंटवाल्यांना वाटून पगारात पैसे वाटता.
आता लाडक्या बहिणीच्या पैशाचे कुठले निधी कुठे कुठे फिरवले, ज्यांचा निधी फिरवला त्यांना किती त्रास झाला असेल हे माहिती आहे का आम्हाला. घेणारे सगळे घेऊन मजा करतात, पण ज्या लोकांचा निधी खरोखर फिरवला तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाखाली इलेक्शनसाठी, त्यांचं काय झालं? ते लोक बसले ना वाट बघतच. हा प्रॉब्लेम आहे. मला सांगा एक दुसरा स्थानिक मुद्दा घेऊया आपण. काकू तुम्ही पण या. आता मुंबईच्या इलेक्शनमध्ये मराठीचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? वाटतो. बोला. मराठी माणूसच आला पाहिजे. का असं का? मला असं वाटत नाही. मला असं वाटतं जो आमच्या एरियातल्या सगळ्यांची कामं करेल ना असा माणूस द्या. मला मराठी पाहिजे का मुसलमान आहे का कोणता, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ठाकरे बंधू जे आहेत खूप अपेक्षेने त्यांनी युती केली मराठी माणसाच्या भरोश्यावरती. केली ना, कोरोना काळामध्ये भरपूर साथ दिली नाही कोणी ठाकरे बंधूंनी, उद्धव ठाकरेजींनी. कोरोनामध्ये भरपूर लोकांना त्यांनी म्हणजे भरपूर मदत केलेली आहे उद्धव ठाकरे सरांनी. आताचं काय मग? आता देणार का त्यांना संधी ठाकरेंना? हो देणार ना. शिवसेनेने आम्हाला भरपूर मदत केलेली, त्यांना देणार ना संधी. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरेंची. ओरिजिनल कोणती आहे? ठाकरेंचीच ना. धनुष्यबाण. धनुष्यबाण नाही ना, धनुष्यबाण गेलं शिंदेकडे. मशाल. हां. आणि तुम्ही बोलताय कोण कोणासोबत आहे. कपडे बदलायला जास्त वेळ लागतो, आता पक्ष बदलायला वेळ लागत नाही. रात्री न्यूज बघितली तर तो त्या पक्षामध्ये असतो, सकाळी न्यूज बघितली तर भलत्याच पक्षामध्ये असतो. आम्ही कसं काय सांगू शकतो की कोण कोणत्या पक्षामध्ये? मग पक्ष बदलायला वेळच लागत नाही आता. सोपं झालं पक्ष बदल. हो खूप सोपं झालं आहे.